परी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली ही बरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी गरुडावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजर झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली माझी विठाई लागो डोळा लागो दे सावराया आली पामरा माझी विठाई होई बाप कधी आई सावराया आली पामरा जानी मनी एक पांडुरंग ओ पांडुरंग पांडुरंग मनी एक पांडुरंग ओ पांडुरंग गंध लल्लाची कस्तुरी गळा गुंफुनी मंजिरी वैकुंठाचा स्वामी हरियाला हा पंढरी सावळा हा माझा राजा हाय हॅलो नमस्कार, मी आनंदी पितळे स्वागत करते तुमच्यासाठी स्पेशल चॅनलमध्ये. तर आषाढी एकादशी निमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम झालेले आहेत. त्याचसोबत आरंभाच्या शाळेत देखील आषाढी एकादशीच्या निमित्त वारीचा सुंदर सोहळा साजरा करण्यात आला आणि खरंच तिकडच्या मुख्याध्यापकांनी समस्त शिक्षक वर्गाने कर्मचारी वर्गाने अगदी योग्य नियोजन केलं होतं आषाढी एकादशीचं. तर चला मग माझ्यासोबत माझ्या मुलाच्या शाळेमध्ये आणि बघा तिकडचा आषाढी एकादशीचा सुंदर सोहळा. इतके सुंदर विठ्ठल रखुमाई आणि इतके सुंदर वारकरी मला नाही वाटत तुम्ही कुठे बघितले असतील. तर चला तर बघूयात कसा साजरा होतोय हा एकादशीचा सोहळा. गंध फुलांचे मनातया सजले सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी
अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली ही बरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी गरुडावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजर झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली माझी विठाई लागो डोळा लागो दे सावराया आली पामरा माझी विठाई होई बाप कधी आई सावराया आली पामरा जानी मनी एक पांडुरंग ओ पांडुरंग पांडुरंग मनी एक पांडुरंग ओ पांडुरंग गंध लल्लाची कस्तुरी गळा गुंफुनी मंजिरी वैकुंठाचा स्वामी हरियाला हा पंढरी सावळा हा माझा राजा आला गजर झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
फुलांचे मनात या सजले सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी आनंद मनाला उधाण देहाला संत या
माध्यमातून दरवर्षी एक आषाढी एकादशी असू देत किंवा दहीहंडी असू देत का सगळे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. आणि ते सण साजरे करत असताना आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सगळे खूप मेहनत घेतात. आणि ती मेहनत घेऊन मुलांना खूप चांगल्या पद्धतीने तयार करून त्यांचे पालक पाठवतात आणि त्यांच्या व्यवस्थित त्यांच्याकडनं हे सगळ्या गोष्टी करून घेऊन आणि मुलांना अगदी आनंद मिळवून देतात. मुलांना आपली संस्कृती जपली पाहिजे, या संस्कृती समजली पाहिजे, याच्याकरता पुढच्या पिढीला सगळं समजलं पाहिजे. याच्याकरता आमचे सर्व शिक्षक सर असतील, पाटील सर असतील, सर्व शिक्षक आमचे खूप मेहनत घेतात आणि खूप मेहनत घेऊन सगळ्या मुलांकडून हे सगळे सण साजरे करून घेतात. कारण आपण बघतो की आधुनिकता चालू झाली आहे आणि आधुनिकतेच्या युगामध्ये ह्या आपले सगळे सण वार आपण सगळे विसरून चाललेले आहेत. तर त्या सणांचं आणि वारांचं महत्त्व मुलांना कळलं पाहिजे. पुढे भविष्यात त्यांनी त्या पद्धतीने वागलं पाहिजे. त्याचं सण साजरे करतो त्यावेळेस आपण किती आपुलकीने प्रेमाने एकमेकाच्या सोबत येतो आणि ते सगळं सोबत येऊन एकत्र एकमेकाच्या सोबत काहीतरी सण साजरे करतो. ते सगळं मुलांना समजण्याकरता हे सगळं साजरं केलं जातं आणि त्या सगळ्या साजरीकरणामध्ये आमचे सर्व शिक्षक कर्मचारी खूप मेहनत घेतात आणि मुलांना खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात. त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानते. आणि ह्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी सर्व पालक, आमचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना मी एक आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला का? मला कमेंट करून नक्की सांगा. किती छोटे छोटे वारकरी बघितले तुम्ही? तर तुम्ही आता बघितलं असेलच की कशा प्रकारे मुलांनी मस्त मेकअप केला होता. त्यांची वेशभूषा छान सुंदर झाली होती. सगळीच मुलं आणि मुली खूप सुंदर दिसत होते. खूप सुंदर असं त्यांचा सोहळा साजरा झाला शाळेत. आणि खरंच मी सगळ्या शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे, शिक्षकांचे, कर्मचारी वर्गाचे खरंच मी आभार मानते की अशी शाळा माझ्या मुलाला मिळाली आणि त्याबद्दल मला खरंच खूप अभिमान आहे. शाळेचा मला खरंच खूप अभिमान आहे. त्यासोबत तिकडच्या सर्व शिक्षक वर्गाचा, मुख्याध्यापकांचा आणि कर्मचारी वर्गाचा देखील मला अभिमान आहे. तर पुढचा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांना हा आषाढी एकादशीचा आनंद घेऊ द्या. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की आमचे लहानगे वारकरी आणि विठ्ठल रुक्माई कसे दिसले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे काय होईल, मी टाकलेला व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. जाता तर इतकंच सांगेन, सुखी राहा, आनंदी राहा आणि राहा तुम्ही कुशल. आणि पाहत राहा तुमचं, आमचं आणि सर्वांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. कमेंट नक्की करा. धन्यवाद.